48 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष आहे. 36 चेंडूमध्ये 48 धावा इथे बनवायचे आहेत ते राम जानकी गावकरी संघाला. प्री क्वार्टरचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो लक्ष्मीकांत भाटे संघासोबत क्वार्टर फायनलचा सामना इथे खेळणार आहे. त्यामुळे डू और डाय सामना असेल दोन्ही संघांसाठी. आपल्याला जर क्वार्टर फायनलमध्ये एंटर व्हायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असताना स्ट्रायकिंग एंडला एजाज कुरेशी, बॉलिंग मार्गवरती शैलेश मध्ये पहिला बॉल यॉर्कर खेळलाय लाजवाब क्लासी शॉट. आगाज देताना इथे पाहायला मिळत होतं एजाज. एजाजच्या बॅटमधून निघालेला हा पहिला बिग हिट. 6 धावा. आक्रमण यावेळी शैलेश मध्येच्या या पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकातील पहिल्याच बॉलवरती करताना पाहायला मिळतोय. एजाजने आपला इरादा स्पष्ट केलाय. धमाका करायला त्याने प्रारंभ केलाय, सुरुवात केली. पुढील चेंडू शैलेश मध्येचा फुल टॉस चेंडू आहे. यावेळी रिव्हर्स फटका अटेम्प्ट करताना इथे दिसतोय. 1 बॉल चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा इथे मिळतील. ज्या एजाजला आपण आतापर्यंत पाहत आलोय मोठमोठ्या ट्रॉफीज मध्ये फलंदाजी करताना पहिल्या 2 सामन्यांमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी जरूर इथे झाली होती. परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये या सर्व सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेऊन इथे आक्रमण करण्यासाठी इथे सज्ज झालाय तो एजाज कुरेशी. पहिल्या चेंडूवरती लगावला गेलेला षटकार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये रिव्हर्स फटका अटेम्प्ट करून मिळवलेल्या 2 धावा. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या इथे 6. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरली जोडी. दोन चेंडूंचा सामना इथे केला एजाजने. धावा बनवल्या त्या 6 आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्क फेकलाय. अलॉंग द कार्पेट खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला जाईल. 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचेल 7 या अंकावर. 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. 9 धावा. पहिल्या चेंडूवरती लगावला गेलेला षटकार, त्यानंतर आलेला 2 धावा आणि त्यानंतर घेतलेली एक सिंगल. धावसंख्या 9. हो यावी यॉर्क होता. अमोल यावी खेळण्यासह समर्थ ठरला. पायावरती आदळला बॉल. बॅटची कट घेतली आणि त्यानंतर पायावरती आदळलेला हा बॉल 1 रन देऊन जातोय. धावसंख्या 10. यस यावी फटका लाजवाब आहे. शानदार आहे, बहारदार आहे. 6 धावांचा हा षटकार इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या इथे आहे 16 या अंकावरती जाऊन पोहोचेल. लवकरात लवकर सामना संपवण्याचा इरादा इथे दर्शवला जातोय एजाज कुरेशीच्या माध्यमातून.
पहिल्या 2 सामन्यामध्ये त्याने फलंदाजीचा नमुना पेश केला नाही, परंतु या विकेटचा आता अंदाज घेऊन खेळण्यासाठी इथे दाखल झालाय तो एजाज. आक्रमण तुटून पडतोय तो यावेळी शैलेश मदनेच्या गोलंदाजीवरती. 2 षटकार ठोकलेत. गती कमी होती, चलाकी दाखवले गोलंदाजाने. नेक्स्टच्या बाहेरून थोडंसं वळण देऊन आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता तो शैलेश मदने याचा. पॉवर प्लेचं षटक पहिले इथे होते समाप्त. धावसंख्या आहे ती बिनबाद 16. एक चांगली सुरुवात, धमाकेदार सुरुवात राम जानकी गावकडी संघाकडून, खास करून एजाज कुरेशी वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळत असताना. एजाज वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळतोय. अमोल भोसले वैयक्तिक 1 धावसंख्येवरती. थोडीशी बातचीत येथे केली गेली एजाज कुरेशी आणि अमोल भोसले यांच्यामध्ये झालेली चर्चा, बातचीत. आणि बॉलिंग मार्गवरती इथे दाखल झालाय साहिल मदार. फलंदाजीमध्ये कामगिरी राहिले इथे खराब, परंतु गोलंदाजीमध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल, चमत्कार करावा लागेल. आणि चमत्कार केला तरच नमस्कार केला जातो. आणि तो इथे चमत्कार साहिल मदार करेल का? अमोल भोसले खेळण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंग एंडला पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकातील पहिला बॉल यावी मिडॉनच्या दिशेने. साहिल पहिला चेंडू इथे डॉट फेकलाय आणि त्यानंतर उडवलाय बॉलला. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळतील. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 28 धावांची असेल आवश्यकता. 48 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले. धावसंख्या 20. अमोल याच्या बॅटमध्ये आलेला चौकार, त्यामुळे आक्रमण करण्याचा विचार इथे आखला गेला अमोलच्या माध्यमातून आणि त्याला केली गेलेली सुरुवात इथे पाहायला मिळाली. आणि एक मनगटाचा जोर त्याने इथे दाखवून दिले. एक अप्रतिम खेळला गेलेला फटका कव्हरच्या डोक्यावरून. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातोय बॉल. वाईट बॉलचा आपल्यापर्यंत पोहोचलेला इशारा. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्या 21. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. यावेळी डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. साहिल मदार लो फुल टॉस. कट करायचं होतं पॉइंटच्या दिशेने. जलद गतीने बॅटवरती आलेला बॉल फॉलो थ्रो मध्ये फील्ड करताना पाहायला मिळतोय तो साहिल मदार. येईल इथे डॉट बॉल. चर्चा होईल. दोन्ही फलंदाजांमध्ये इथे बातचीत केली जाईल. अमोल आणि एजाज यांच्यामध्ये बातचीत होते. एजाज यावेळी काही टिप्स देताना पाहायला मिळतोय अमोल भोसले याला. धावसंख्या 21. यावेळी स्टेट खेळला गेलाय. 30 यार्ड सर्कलमध्ये मिडॉनच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 22.
पॉवर प्लेचं दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. साहिल मदार ऑन दी बार, परंतु यावेळी एजाज पाहायला मिळणार आहे स्ट्रायकिंग एंडला. वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळतोय. सुरुवात लाजवाब करून दिली आपल्या संघासाठी, परंतु शेवटही त्याचा गोड होणं आवश्यक असणार आहे, गोड करणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे एजाज यावेळी सज्ज होईल. आतिक आपल्या खेळाडूंची गोलंदाजी इथे चर्चा करतोय, बातचीत करतोय. आतिकने काही सूचना इथे दिल्या आहेत. आपला अनुभव, अनेक वर्षांचा अनुभव आहे. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट दोन्ही फॉर्मॅटमध्ये तगडा अनुभव असणारा आतिक. आणि यावेळी क्लीन बोल्ड आहे, परफेक्ट यॉर्क. एजाज, एजाजच्या माध्यमातून मिळालेली पहिली विकेट एजाजच्या स्वरूपात इथे मिळते आणि यशस्वी ठरलाय तो साहिल मदार. पॉवर प्लेचं दुसरं षटक पॉवर बाजी ते ठरते आणि आतिकने काही सूचना दिल्या होत्या आणि म्हणूनच आपण त्याला सुपर ब्रेन म्हणत असतो. आपला अनुभव त्याने इथे दाखवून दिला. जवळजवळ 3 दशकांचा अनुभव आहे, 30 वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट दोन्ही फॉर्मॅटमध्ये एक तगडा अनुभव आतिकबाईकडे. आणि आतिकबाईने इथे सूचना दिली आणि या सूचनेवरती केला गेलेला मारा आणि त्यामुळे एजाजसारखा महत्त्वपूर्ण मोहरा इथे गारद होऊ शकलाय. यशस्वी ठरतोय तो साहिल मदार. एजाज कुरेशी डग आउटच्या दिशेने. राजेश सोरटे यावी मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडूंमध्ये 15 धावांची धमाकेदार खेळी करून डगआउटच्या दिशेने माघारी परतलाय एजाज कुरेशी. त्याच्या बदली मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केलाय तो राजेश. त्यावेळी नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला अमोल. अमोलच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय. कमबॅक करण्याची इथे संधी उपलब्ध होईल कारण एजाज इथे लवकरात लवकर गारद झालाय. परंतु आशिष मेहरुल आणखीन एक ताकदवान खेळाडू डगआउटमध्ये आहे, परंतु त्याला मैदानाच्या आतमध्ये कधी आणलं जात आहे. अंकित मुखर्जी तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आणि व्हाईट बॉलचा पंचांच्या माध्यमातून दिला गेलेला सिग्नल अतिरिक्त स्वरूपात मिळालेले 1 रन. बरकडेला पहिलाच बॉल आणि त्यामुळे समोरच्या मिळालेले एक एक्स्ट्रा रन. अप्रतिम फेकला गेलेला इथे बॉल पाहायला मिळतोय. थोडंसं वळण इथे मिळालं होतं बॉलला. आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा इथे होता तो अमोल भोसले याचा आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झालेली ते पाहायला मिळाले. अंकित आणि हाही चेंडू अतिशय लाजवाब पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक असफल ठरलाय. बाईच्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल, परंतु अमोल इथे थोडा निराश होईल कारण वारंवार त्याचे प्रयत्न चाललेत. ऑनसाईडला खेळण्याचा त्याने केलेला इरादा आपल्याला सलग 2 चेंडूवरती पाहायला मिळाला, परंतु एक चांगली गोलंदाजी अंकित मुखर्जी याच्याकडून आपण पाहतोय. आतिक वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आणि तेवढी चर्चाही करतोय गोलंदाजासोबत आणि तेही तेवढंच महत्त्वाचं इथे असणार आहे कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रत्येकाला इथे पार पाडायची आहे. त्यामुळे एक चांगला प्लेस क्षेत्ररक्षणाचं इथे लगावलं गेले आतिक पाटणकर यांच्या माध्यमातून. अंकित पुढील चेंडू घेऊन आकुरटप्पा आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. ज्या बॉलची आतापर्यंत पाहत होता वाट तो बॉल इथे मिळाला आणि गोलंदाजाची त्याने लावली वाट. 6 धावा, षटकार.
धावसंख्या पोहोचले 30 या अंकावर. 18 धावांची आहे ती आवश्यकता. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. गगनचुंबी असा लगवला गेलेला षटकार. लगातार दुसरा षटकार अमोलच्या बॅटमधून. अंकितचे पहिले चेंडू अचूकतेमध्ये पाहायला मिळाले. अमोलला थोडंसं रोखलं गेलं होतं, शांत ठेवलं गेलं. परंतु मी किती काळ शांत राहणार आणि तुम्ही मला किती काळ शांत ठेवणार. अमोलने लगावलेले बॅक टू बॅक 2 षटकार इथे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या इथे पोहोचते 36 या अंकावर. 12 धावांची आवश्यकता इथे असताना आणि त्यानंतर आणखीन एक फटका इथे पाहायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक अमोल भोसलेच्या बॅट मधून. लगातार 3 चेंडूमध्ये ठोकले गेलेले 3 षटकार. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 42 या अंकावरती. विजयी षटकार ठोकून हा सामना संपवण्याचा करेल का अमोल प्रयत्न. अंकित वरती चढवला गेलेला हल्ला इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर बाईच्या स्वरूपात आलेले 1 रन आणि त्यानंतर सलग 3 षटकार. आणि अमोल भाटकरने लगावलेल्या सलग 3 षटकारासाठी गोबऱ्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. गोबऱ्याकडून लगावलं गेलेलं 500 रुपयांचं बक्षीस अमोल भोसले यांनी इथे प्राप्त केले. लगातार 3 षटकार ठोकण्याची किमया इथे केली ती राम जानकी गावकरी संघाचा धडाकेबाज फलंदाज अमोल भोसले. हा सामना जर षटकार मारून समाप्त केला अमोल भोसले याने तर गोबऱ्याकडून आणखीन 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या चेंडूवरती जर अमोल भोसलेने षटकार ठोकून हा सामना इथे जर समाप्त केला तर गोबऱ्या याचकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा मानकरी ठरलाय. गोबऱ्याने लगावलेलं बक्षीस आणि त्या बक्षिसाचा मानकरी ठरलाय तो अमोल भोसले. परंतु या चेंडूवरती जर षटकार ठोकून हा सामना जर इथे संपवला तर आणखीन 500 रुपयांचा मानकरी ठरेल तो अमोल भोसले. परंतु यावेळी शांतपणे खेळताना इथे पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 44 अंकावरती जाऊन पोहोचते. राजेश सोरटे आणि यावी सॉफ्टवेअरचा वापर करून पॉइंटच्या दिशेने फक्त बॉलला ढकलले. 1 रन घेऊन स्ट्राईक रोटेट करताना ते पाहायला मिळत आहेत. आणि या चेंडूवरती चौकार ठोकून जरी हा सामना संपवला तरी 500 रुपयांचा मानकरी ठरेल. आणि यस लगावला गेलेला फटका, सामना समाप्त. आणि अमोल भोसले फिनिशरचा रोल प्ले करताना इथे पाहायला मिळालाय. या सामन्यामध्ये विजय ठरतोय राम जानकी संघाचा हा खेळाडू अमोल भोसले. अष्टपैलू कामगिरी, सलग 3 चेंडूमध्ये ठोकले गेलेले 3 षटकार, त्यामुळे 500 रुपयांचा मानकरी ठरला. आणि त्यानंतर या सामन्याचा जर समाप्ती चौकार ठोकून जर केला तर पुन्हा 500 रुपयांचा मानकरी ठरलाय तो अमोल भोसले.
यानंतर क्वार्टर फायनलचा सामना लक्ष्मीकांत बाटे विरुद्ध राम जानकी गावखडी. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचे.